तुकाराम महाराजांनी सांगितलं, जगाचे कल्याण संतांची विभूती, देह कष्ट भीती परोपकारीचे जगाच्या कामात येतात, जे समाजाच्या कामात येतात ते म्हणजे संत, आणि जे तुम्हाला चमत्कार दाखवून, तुम्हाला धानदुपारा दाखवून तुम्हाला लुबाडण्याचं काम करतात ते म्हणजे जंत. तुम्ही देव पाहिला का? जी नाही बाबा आम्ही देव नाही पाहिला. लोक वर बघायचे, अरे वर कशाला बघता? तो बघा आपल्या कीर्तनामध्ये चटईवर सुटा बुटा टाय घालून बसलेला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या शोषितांचा वंचितांचा खरा देव आहे रे. आपला समाज का बरं सुधरत नाही? कारण आपण जाती जातीमध्ये महापुरुष बघायला लागलो. काही लोकांना मी सुरुवातीला सांगितलं, काही लोकांना वाटते बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर आपण कशाला जायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांना असं वाटते की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे फक्त बौद्ध समाजाचे आहे, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, बुद्धिझम इज अ नॉट रिलिजन. आपण पण बुद्ध जयंतीला दिसतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला दिसतो, बाबासाहेबांच्या जयंतीला दिसतो, वर्षभर गायब असतो. आपण पैसे घेऊन मतं विकले. एक टाइम असा होता जेव्हा या बुद्धांच्या काळामध्ये या देशाला सोन्याची चिडिया म्हणलं जायचं. सॉक्रेटिस, प्लेटो सारखे वैज्ञानिक या देशामध्ये बुद्धांचं तत्वज्ञान शिकण्यासाठी आले होते. हा तो देश आहे साहेब. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ज्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये भाकर नाही तो कार्यकर्ता कधीच आयुष्यात क्रांती घडवू शकत नाही. या देशातली तरुण पिढी आता लयाला जात आहे. कुणी धर्माच्या मागं लागत आहे, कुणी क्लबमध्ये जातात, कुणी डीजेच्या याच्यावर नाचतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बॅरिस्टर झाले तेव्हा बाबासाहेबांनी डीजे नाही सांगितला. आपल्या पुरांना असं निर्माण करा, पुराण गोष्ट तरुण पिढी जर या ठिकाणी असेल तर हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर बुद्ध समजून घ्यायचा असेल, आपल्या विषयाचं नाव जे आहे आज, जगाला युद्ध नाही बुद्ध हवा. धर्म कशाला म्हणतात तो? संत कबीरांनी सांगितलं, धर्म ना हिंदू मुस्लिम, धर्म ना बुद्ध जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात विकृती भरली असेल तो व्यक्ती भ्रष्ट आहे, तो व्यक्ती विकृत आहे. त्याच्यासाठी समाज जबाबदार नसतो, त्याच्यासाठी धर्म जबाबदार नसतो. सुंदर तुमचं हे बुट्टीबोरी शहर आहे. बुट्टीबोरी शहरातले लोक सुद्धा खूप चांगले आहे असं मला आमच्या नागदेवे साहेबांनी सांगितलं. त्याच्या आधी मी माहिती काढली आणि सगळ्यात वैशिष्ट्य बुट्टीबोरी शहराचं हे आहे सर. ताई, बुट्टीबोरी शहराचं वैशिष्ट्य असं आहे का या बुट्टीबोरी शहरातले लोक दारू पित नाही. हो, बुट्टीबोरी शहरातले लोक सर दारू पित नाही, हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. इकडले लोक दारू पित नाही, तंबाखू खात नाही, खर्रा खात नाही. इकडल्या महिला ज्या आहे त्या लाडक्या वहिनी नाही, म्हणजे त्या 1500 रुपयात 1000 रुपयात इथले लोक मतदान विकत नाही, आपल्या पोराईचे भविष्य खराब करत नाही. तुमची इकडली गोष्ट नाही, आमची इकडली गोष्ट आहे, कारण माझ्या गाव दूर आहे ना. म्हणून तुमच्या या गावाची सगळ्यात चांगली गोष्ट हे आहे की तुमच्या गावातले लोक चांगले आहे असं मी प्रत्येक गावात म्हणतो. म्हणून जर तुम्हाला जर चांगलं ठरायचं असेल तर माझा कार्यक्रम होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी बसावं. आणि लहान लहान लेकरं कोण आणले हात वर करा बरं. दुसऱ्याचे नाही, आपले स्वतःचे. कोणीच नाही आणले. हे बाकीचे कोणाचे मग पार्सल हे मागवले का तुम्ही तिकडून? हात वर करा. हात आहे ना सगळ्याले. कोण आपले लेकरं कार्यक्रमात आणले? ज्यांनी आणले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजे, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जन्मले पाहिजे, पण दुसऱ्याच्या घरात. आपल्या घरात काय लय आपत. आता करू सुरू. तरी काही लोक उभेच आहे. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे, बहुतेक त्याची इच्छा आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये उभं राहण्याची ते प्रॅक्टिस करत असेल. 3 प्रकारचे लोक सर कार्यक्रमात येत असतात. पहिला वर्ग जो असा आहे ज्याची बायको घरात बेलणं घेऊन कुणकुण करते, तो घरी बसल्यापेक्षा कार्यक्रमाला येते. दुसरा वर्ग असा आहे जो दाठ्यात बसून ऐकते घरात गॅलरीमध्ये. तुमच्या इकडे गॅलरी आहे, मी आता गावखेड्यातलं मॉडेल आहे, आमच्या इकडे दाठ्ठा असते. दुसरा वर्ग असा आहे जो दाठ्यात बसते, गॅलरीत बसते, पटला तर पाहू, नाही तर घुसत घरात चाललं जाऊ. तिसरा जो वर्ग असते सर, तिसरा वर्ग खरंच कार्यक्रमाला आला असते, म्हणजे तो बुट्टीबोरीतला वर्ग. आता खुर्च्या भरणार आहे
आणि आपला इतिहास असा आहे, जवळपास मी 250 कार्यक्रम महाराष्ट्रभरात केले आजपर्यंत. आपला इतिहास आहे सर, आजपर्यंत जेवढ्या खुर्च्या खाली होत्या सगळ्या भरल्या. आता फक्त माया हिशोब गणलू नका देऊ तुम्ही, आहे ना. म्हणजे माया करिअरवर डाग नाही लागला पाहिजे म्हणून सगळ्या खुर्च्या भरल्या पाहिजे. तिसरा जो वर्ग आहे, तिसरा वर्ग हा तुमच्या बुट्टीबोरीतला वर्ग आहे, जो खरंच या कार्यक्रमाला प्रबोधनाचा आस्वाद घेण्यासाठी आला. म्हणून तुमच्याच नागपूरचे ज्ञानेश वाकुडकर नावाचे कवी आहे, ते फार सुंदर म्हणतात की या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे. काय म्हणतात की या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे, माझ्यातल्याच मीला माझा सलाम आहे. या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे, माझ्यातल्याच मीला माझा सलाम आहे. मी भोगलेत सारे ऐटीत राजवाडे, या फुटपात जिंदगीला माझा सलाम आहे. म्हणून तुमच्या बुट्टीबोरीतल्या लोकांना माझा सलाम आहे की जेवढे आले. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, वामनदादा म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. एवढेच कापी आहे. काही लोकांना खुर्चीचा मोह असते, एका एका खुर्चीवर 5-5 जण एकमेकाच्या अंगावर पडेपर्यंत बसतात. तुमच्या इकडल्या लोकांना खुर्चीचा मोह नाही म्हणून खुर्च्या रिकामे आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मी येताना काही लोकांना मला ओळखलं नाही माझ्या हालतीवरून, आहे ना. आता मी आहे पंढरीचा विठ्ठल सावडा आणि तुमच्या आयोजन समितीचं मला अभिनंदन करायचं आहे. त्यांना माहीत आहे वक्ता हा दिसाले पंढरीचा विठ्ठल आहे, म्हणून त्यांनी तर माझ्या बॅनरमध्ये फोटो सर गोरा करून टाकला स्नॅपचॅटवरून. आणि प्लॅन बी असा ठेवला, तरी लोकांनी समजा ओळखलं नाही तर पूर्ण फोकस पहा. पूर्ण फोकस मायावर आहे आज. आणि हे फोकस असे लावले का जेणेकरून मी तुम्हाला दिसलं पाहिजे. माझी आई मला नेहमी म्हणते की तू कुर्ता घालून जात जाय, जेणेकरून लोकांनी तुला ओळखलं पाहिजे, नाही तर लोक लातीनं ढकलतात भाषणाच्या आंधीमध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, माणूस बारकामी शायर जहाल आहे. की घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, माणूस बारकामी शायर जहाल आहे. दररोज शासनावर लिहिते 1000 शायर, मी एकटाच भिडतो माझी कमाल आहे. म्हणून ही कमाल करायसाठी, ही बुद्धांच्या विचारांची कमाल करायसाठी तुमच्या या बुट्टीपुरी गावामध्ये आलो आहे. आता करू का सुरू, झाले का चार्जिंग? आणि या संपूर्ण भारतीय देशालाच नाही तर संपूर्ण जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, ज्यांच्याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ज्यांच्या नावावर ही तुमची युनिव्हर्सिटी आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, ज्यांच्याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की हाती न घेता तलवार, काय म्हणतात की हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानच्या दौऱ्यावर गेले आणि जपानमध्ये गेल्यानंतर तुकडोजी महाराजांना बुद्धांचा प्रभाव एवढा दिसला की बुद्धांच्या विचारांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभावित झाले. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा जपानवरून परत आपल्या भारतीय देशामध्ये आले तर त्यांनी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची 2500वी जयंती ही आपल्या देशातल्या 1000 गावांमध्ये साजरी केली होती. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की हाती न घेता तलवार, एकाच शब्दात एका वाक्यात व्याख्या सांगितली आहे बुद्धांच्या विचारांची की हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी कारण एक प्रचार प्रभावशाली, असे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी, चंद्रगुप्त मौर्य यांनी निर्माण केलेला, म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातून निर्माण केलेला हा जो देश आहे त्याला दिलं नाव भारत. म्हणजे भाईचाऱ्याने रत झालेला असा तो भारत. आणि त्या भारताला महाभारत करण्याचं काम ज्या राजानं केलं ते चक्रवर्ती सम्राट अशोक, आणि ज्या मातेच्या संस्काराने आणि ज्या मातेच्या विचाराने
या संपूर्ण भारतीय देशातल्या युवा पिढीला, या संपूर्ण भारतीय देशातल्या तरुण पिढीला, या भारतीय देशातल्या जनतेला संस्काराचा आणि संस्कृतीचा महान मेरू प्रदान केला त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आणि वामनदादा कर्डक ज्या महामानवाविषयी म्हणतात. आता बघा, इकडून लोक येईन, तुमच्या या मैदानाला गेटच गेट आहे. पहिलं मैदान असं दिसलं का भक्कम गेट आहे, इकडूनही लोक येतात, इकडूनही लोक येतात, है ना. आता लोक येईन तर काही काही लोकांना सवय असते, जो आला त्याच्याकडे पाहतात सगळेजण, बरोबर. म्हणजे त्याला कधी येईना पाहिलंच नाही. तुमच्या इकडली गोष्ट आहे का? नाही, आमची इकडली गोष्ट आहे. नवीन कोणी आलं, बसाले जरी आलं, याच्या समोरून आलं का सगळे लोक त्याच्याकडे पाहतात. मला एवढ्या दुरून बोलावलं ना, जरी मी हिरो सारखा दिसत नाही, दिसतो का? नाही म्हणतात हे. लयच खरे लोक आहे तुमच्या इकडले. आता मी जरी हिरो सारखा दिसत नाही, पण आजचा मुख्य हिरो मी आहे काकू. म्हणून सगळ्यांनी एका तासासाठी माझ्याकडे तरी तुम्ही बघा, काहीतरी कामाचे सांगायला आलो मी. काही तुम्हाला एक लोटा जल सब समस्या कळलं असं मला नाही आलो. म्हणून वामनदादा ज्या महामानवाविषयी, ज्या महापुरुषाविषयी लिहितात की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण. काय म्हणतात? की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. तेव्हा होतं का हिंदू खतरे में है, मुसलमान धोके में है? तेव्हा नव्हतं. आता नवीन निघालं. आता तुम्ही हुशार झाले, है ना. जब हमारे देश को आज़ादी नहीं मिली थी तब सब हम हिंदुस्तानी थे, आज़ादी ने हमें हिंदू मुसलमान बना दिया. अशी परिस्थिती या देशाची आहे. म्हणून वामनदादा म्हणायचे की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काड्या राती तडपत होतं जिच्या रूपाचं उन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सुन. काड्या राती तडपत होतं जिच्या रूपाचं उन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. असाच माझा राजा होता माणुसकीची खान. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही काही लोकांना सवय अशी असते काका की आता हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे, म्हणजे बुद्ध धम्म मेळावा. तर काही काही लोकांना सवय असते, काही काही गावात बिबे असतात. बिबे बिबे समजतील तुम्हाला? कोणाचं घरकुलं चढवण तर कोणाचा पगारच थांबवण. कोणाचं जर एक फूट जर गेट बाहेर आलं तर त्याची कंप्लेंट करायला हा बाहेर चालला जाते का याचं 1 फूट गेट बाहेर आलाय. पण तिकडे आमची अयोध्येमध्ये 1300 एकर जमीन दाबली, इकडे 1150 एकर दाबली. त्याची कंप्लेंट नाही करत, पण गरिबाची करतात. असे बिबे काही गावात असतात. तुमच्या इकडली गोष्ट नाही. पण काही काही लोकांना सवय अशी असते काका की आता हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर बोलायला आलेला वक्ता, भाषण करायला आलेला वक्ता हा बौद्ध समाजाचा असन म्हणतात ना लोक. असे मान हलवा फक्त तुम्ही. अरे म्हणत नाही का? बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आहे तर भाषण करायला आलेला वक्ता हा बौद्ध समाजाचा असन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे तर भाषण करायला आलेला वक्ता एक तर मराठा समाजाचा असन, नाही तो ओबीसीचा पार्सल असन. काही काही गावात असे लोक म्हणतात. पण ज्या लोकांना असं वाटते की हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे आणि बोलायला आलेला वक्ता, भाषण करायला आलेला वक्ता हा आपल्याच समाजाचा आहे बा, हा बौद्ध समाजाचा आहे, तर त्या लोकांसाठी जात सांगत नसते पण सांगावी लागते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं जी कधीच जात नाही. सर काय सांगितलं होतं? जी कधीच जात नाही ती म्हणजे जात. जात याच्यासाठी सांगावी लागते सर, कारण काही काही लोकांच्या उशीत जाते बाबासाहेबाचं नाव घेतल्याबरोबर ना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचं नाव घेतल्याबरोबर. म्हणून त्या लोकांसाठी की हे जे भाषण करायला 26 वर्षाचं 27 वर्षाचं पोरग तुमच्या या बुट्टीबोरीच्या सिडको मैदानामध्ये आलेलं आहे, हे ओबीसी समाजाचं कुणबी जातीचं 2 एकर शेती असणाऱ्या एका कास्तकाराचं मुलगा आहे. आणि मी फुल शिकेल आहो बरं. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तुम्हाला वाटत असेल हा गावातली भाषा बोलून राहिला. आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर पास आउट फ्रॉम बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम फ्रॉम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर. आणि माझ्यावर डिग्री आहे. नाही काही काही लोकांजवळ डिग्री नाही तरी प्रधानमंत्री झाले.
काही चुकाटत की हात टाकत नाही मी. हो, काही काही लोकांना सवय असते की जात बघतात की बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर बोलायला आलेला वक्ता हा बौद्ध समाजाचा असन. माझी जरी जात सांगितली असेल पण मी जात धर्म पंथ मानत नाही. कारण बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, गजानन वाघमारे नावाचे कवी म्हणतात. बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, संविधानाशिवाय कुठला भारत महान सांगू, डोक्यात भीम माझ्या रक्तामध्ये शिवाजी, याहून श्रेष्ठ कुठली खानदान सांगू. म्हणून हा जो बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर यामध्ये जात पात धर्म पंथ बघू नका. याचं कारण सांगण्यामागचं एक असं होतं की मी महाराष्ट्रातला तरुण एकमेव असा कवी आहे का माझा मोठेपणा नाही सांगत, पण ज्या महापुरुषामुळं मला हा मोठेपणा मिळाला की महाराष्ट्रातला मी तरुण एकमेव असा कवी आहे ज्याच्या कविता विधान परिषदमध्ये 3 वेळा सादर झाल्या. माई शासकीय पटलावर नोंद आहे. ज्या नेत्याला आम्ही लहानपणी टीव्हीत पाहायचो म्हणजे या देशाचे माजी कृषी मंत्री, मी त्याच्या पक्षाचा नाही आहे, मी कोणत्या पार्टीचा नाही आहे, कोणत्या पक्षाचं पार्सल नाही आहे. माई पार्टी एकच आहे, ते आहे कास्तकाराची पार्टी. आणि माया नेता एकच आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येक शोषिताचा आधार भीम आहे, गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे. भांडू नका कुणी रे नेतेपणास येथे, साऱ्या गटातटाचा सरदार भीम आहे. म्हणून आपला कोणी नेता नाही, आपला कोणी वाली नाही, आपण चळवळीतल्या कार्यकर्त्याचं पोरगा आहे, शेतकऱ्याचं पोरगा आहे. आज मी तुमच्याकडे भाषण देत आहे, तिकडे माझा बाप शेतीवरती राबतोय, लक्षात ठेवा. म्हणून मी महाराष्ट्रातला तरुण एकमेव असा कवी आहे ज्याच्या कविता विधान परिषदमध्ये 3 वेळा सादर झाल्या. मला या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्या नेत्याचा फोन आला जे महाराष्ट्राचे देशाचे माजी कृषी मंत्री राहिले, या महाराष्ट्राचे 4 वेळाचे मुख्यमंत्री राहिले. त्याचा मला फोन आला की तुम्ही आमच्या आघाडीचा प्रचार करता काय. मी म्हटलं साहेब मी कोणत्या पक्षाचा प्रचारक नाही आणि मी कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाही, पण मुंबईच्या 8,000 पोलीस भरतीच्या ज्यांच्या जॉईनिंग रखडल्या होत्या किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, अशा सगळ्यांचे प्रश्न मला इथल्या लोकांपर्यंत टेलिव्हिजनच्या माध्यमातून पोहोचवायचे होते. म्हणून मी त्यांची भूमिका मान्य केली आणि त्या ठिकाणी स्टेजवर गेलो. माझे यूट्यूबवरचे सगळे भाषणं चेक करा, एकही भाषणामध्ये मी असं म्हटलं नाही की ह्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या म्हणून. हो, त्या नेत्याचा मला फोन आला ज्या नेत्याला आम्ही लहानपणी टीव्हीत पाहायचो काकू. आता तो होता हिवाळ्याचा काळ, मयई सोले काढत होती तुरीच्या शेंगाचे, माय बाबा बाजूनं बसले होते. अचानक मय आईले मी टीव्हीत दिसलो. मय आई माया बाबाले म्हणते आपलंच होय का म्हणते. हे हा मोठेपणा मला कुणामुळे मिळाला, हा जगण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा, चालण्याचा, राहण्याचा, सन्मानाचा, मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा अधिकार ज्या महापुरुषामुळे मला मिळाला. गुलाब मेश्राम नावाचे कवी म्हणतात की जलाशय पाहिले की मी तडे 14 आठवतो, तड्याला लावलेली तू भीमा अंगार आठवतो, हरवले सर्व शत्रूंना बिना तलवार भाल्याने, चमकत्या लेखनीची ती करारी धार आठवतो, मनूच्या कायद्यालाही जसे तू जाडले होते, विषमता जाडणारा तो तुझा यलगार आठवतो. अरे करतो या प्रश्न आता देतो जवाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे, असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक गोष्ट लक्षात ठेवा, महिलांना माझा प्रश्न, महिलांना आपलं भाषण असंच चालते का तुम्हाला वाटत असं इतिहास सांगायला आला, मी इतिहास सांगायला नाही आलो. कारण वक्तेचं काम झालं इतिहास सांगायचं, तुमचं काम ऐकायचं झालं. पिढ्यानपिढ्या आम्ही ऐकत आहोत, लोक सांगत आहे, तुम्ही मार आता जाऊ द्या, बोलत नाही. हो, पण चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही, संघा समान नाही माझी विचारधारा, माफीस मागण्याचा माझा रिवाज नाही, क्रांती घडेल आता वाणी मधून माझ्या, अन्याय सोसणारा माझा समाज नाही. या अनुषंगाने मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. महिलांना माझा प्रश्न आहे, लाडक्या बहिणी महिला, काकू तुमच्या घरी पाहुणे आल्यावर चहा कोण करते जी? बायको करते का नवरा करते? कैमरामैन जल्दी फोकस करो इनके ऊपर, उठाओ कैमरा और तस्वीर खींच लो इनकी, ये उदास चेहरे कहा रोज मुस्कुराया करते हैं. काकू तुमच्या घरी पाहुणे आल्यावर चहा कोण करते, नवरा करते का बायको करते? हा, इकडल्या महिला बोलतात बुवा. हो,
बायको करते. पोहे कोण करते? बायकोच करते. कोणत्या ग्रंथात लिहिलं आहे? जी घरचा रोग्या बैठकीत बसते. म्हणजे पाहुणे आल्यावर महिलेनं चहा करायचा, पाहुणे आल्यावर महिलेनं पोहे करायचे, घरच्या माणसानं बैठकीत बसायचं. कोणत्या ग्रंथात लिहिलं? कोणत्याच ग्रंथात नाही लिहिलं. तुम्ही आधी झाडझुडच करायच्या कामीच्या होत्या, तुम्ही किचनचे वटे साफ करायच्या कामीच्या होत्या, तुम्ही सरपण आणायच्या, इंधन आणायच्या कामीच्या होत्या, तुम्ही गौऱ्यास थापायच्या कामीच्या होत्या. पण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एक महिला अशी जन्मायला आली, एक महापुरुष असा जन्मायला आला की ज्याने या देशामध्ये, पुण्यामध्ये, भिडेवाड्यामध्ये तुमच्या लेकरांसाठी, बहुजनांच्या मुलीसाठी पहिली शाळा काढली. तुमच्या मुली डॉक्टर केल्या, इंजिनियर केल्या, कलेक्टर केल्या, IPS अधिकारी केल्या. नवे तर आमच्या अमरावती जिल्ह्याच्या प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू जर इथे बोलत नाही तरी, आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. कोणामुळं? की तू जात दारिद्र्याची सूर्यास भेटविली अन ज्योत शिक्षणाची काळोखात पेटविली. लेखनीचा बाण केला अन वर्णास भेदले तू बंडखोर बापू नक्की व्यवस्था हलविली. असे महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीमाई फुले एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या की यांच्यामुळं आज आपण इथे बसण्याच्या लायक झालो. तुम्ही शिक्षणाच्या, तुम्ही कलेक्टर व्हायच्या, अधिकारी होण्याच्या लायक झाल्या, राष्ट्रपती होण्याच्या लायक झाल्या. पण पोथी पुराणामध्ये श्यामबालेले रथ आला, याच्यात आपलं सगळं गणित गुंडाळून टाकलं इथल्या व्यवस्थेनं. म्हणून आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्यावर उपकार कुठल्या देवाचे नाही काकू, आपल्यावर उपकार कुठल्या देवीचे नाही, कुठल्या अंगात येणाऱ्या सुद्धा देवीचे नाही. आपल्यावर उपकार त्या सावित्रीमाई फुलेंचे आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचे आहे. ते जर नसते तर तुम्ही नसते असं समजा. आणि ज्या संताने आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या आणि स्वतःच्या मुखात एखादा बुंदीचा दाना सुद्धा घेतला नाही, संत म्हणत आहे काका मी संत. तुम्हाला आधीच सांगितलं मी, इतिहास सांगायला आलो नाही. एक होता राजा, त्याने खाल्ला भजन, मग काय सांगता रिकाम्या जागा बरा. ज्या संतांना आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या, संत कोणाला म्हणावे? नाही तर संत म्हणताना लय लोकांची ऐकताना गफलत होते. आजकाल नवीन संत निघून राहिले. तो निघाला होता एक नाशिकचा आशिक, खरात बाबा, खरात गेला घरात, मग निघाली त्याची वरात आहे ना. पहिले म्हणजे काळ एवढा कठीण आहे सर. पहिले लोक अशोक सराफची व्हिडिओ पाहायचे, आता अशोक खरातचे पाहतात. म्हणजे आम्ही कोणकोणत्या अंधश्रद्धेमध्ये गुंतून पडलोय. गोष्ट लक्षात ठेवा, संत कोणाला म्हणावे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, जगाचे कल्याण संताचे विभूती, देह कष्ट भीती परोपकारीचे जगाच्या कामात येतात. जे समाजाच्या कामात येतात ते म्हणजे संत. आणि जे तुम्हाला चमत्कार दाखवून, तुम्हाला धान दुपारा दाखवून तुम्हाला लुबाडण्याचं काम करतात ते म्हणजे जंत. आपला देश एक दिवस महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं आहे, ज्या देशाच्या जेलामध्ये सुद्धा साधू संत राहतात तो देश किती महान आहे ना. संत कोणाला म्हणावे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक नावाचा पेपर काढला. मूक नायक नावाच्या पेपरच्या सुरुवातीला तुकाराम महाराजांचा बंग लिहिला. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नाही जगी कुणी मुकियांचा जाण, सार्थक लाजून नव्हे इथं म्हणजे संत तुकाराम महाराज. बहिष्कृत भारत नावाचा पेपर काढला. संत ज्ञानेश्वर महाराजांचा बंग लिहिला. आता कोदंड घेऊन या हाती, आरूढ पा इथे रती, देई आलिंगन वीर वृत्ती समाधाने, आता पार्था निशुंक होई, या संग्रामा चित्त देई, या वाचून येथे काही होणे नाही म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. आता नवीन संत निघाले. आता एक संत तुमच्याकडे आला होता, बागेश्वर बाबा. मार बाया गेल्या एकमेकीच्या अंगावर पडेपर्यंत. आमच्या अमरावतीची एक बाई आली होती, तिनं प्रश्न विचारला. प्रश्न कोणता विचारावजी? प्रश्न विचारला की माझ्या घरापासची जी महिला आहे, माझ्या घराशेजारची महिला आहे, तिचं लग्न झालेलं असताना सुद्धा ती पळून गेली.
तर ती का पडून गेली हा प्रश्न बाबाला विचारला. बाबा कुठं राहते? बाबा उत्तर भारतात, दक्षिण भारतातला. भागवत सांगायला आला आपल्या इथं, प्रश्न विचारला येटायातला आहे ना. माग तो आलता एक अजून उत्तर भारतातला प्रदीप मिश्रा. तुमच्या इकडे आला होता का प्रदीप मिश्रा? आमच्या इकडे आला होता अकोल्याले. आता अकोल्याले प्रदीप मिश्रा आला. मी का बरं सांगत आहे, महिला जो वर्ग आहे माझा, एक गोष्ट लक्षात ठेवा. गाडगे बाबांनी सांगितलं होतं, माणसाले जर दारूचं व्यसन असन, काय सांगितलं? माणसाले जर दारूचं व्यसन असन, गाडगे बाबा म्हणायचे माणसाले दारूचं व्यसन असन आणि बाईले बुवाचं व्यसन असन तर ते घर बरबाद झाल्याशिवाय राहत नाही, गाडगे बाबा सांगायचे. म्हणून सांगतो, प्रदीप मिश्राचं भागवत अकोल्याले होतं. त्याच गावात, त्याच अकोला जिल्ह्यात माझा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी माझा कार्यक्रम आटपून मी गोंदिया जिल्ह्यामधून ट्रेनमध्ये बसलो, महाराष्ट्र ट्रेनमध्ये. रिझर्वेशनच्या डब्यात बसलो. मंदात मूर्तिजापूर नावाचा तालुका लागते. मूर्तिजापूर तालुक्यामधून त्या रेल्वे स्टेशनवरून 15 महिला रिझर्वेशनच्या डब्यात त्यांनी अतिक्रमण केलं. अचानक सगळ्या 15च्या 15 जणी रिझर्वेशनच्या डब्यात आल्या. अनायसे त्या महिलांच्या गावामध्ये माझा कार्यक्रम झाला होता. त्याच्यातली एक आजी मला म्हणते, काजी बाबा म्हणते, काजी साहेब म्हणते, तुमचा तर कार्यक्रम आमच्या गावात झाला होता, भाषण तर मोठं मोठं केलं म्हणते, देना म्हणते आता बसाले जागा. काकू 15 जणी होत्या, 5 जणीले जागा दिली, 10 जणी अंगावर पडल्या. मी म्हटलं एवढी गर्दी करून तुम्ही चालल्या कुठं? तर चाललो म्हणे प्रदीप मिश्राचं भागवत ऐकाले. मी म्हटलं प्रदीप मिश्रा काय सांगते? म्हटलं आजी. तर प्रदीप मिश्रा सांगते म्हणे, एक लोटा जल. काय सांगते म्हणे? एक लोटा जल सब समस्या का हल. अजून काय सांगते म्हटलं आजी प्रदीप मिश्रा? तर प्रदीप मिश्रा सांगते म्हणे, नागदेवे साहेब, प्रदीप मिश्रा सांगते म्हणे बेलाचं पान घ्या. काय सांगते म्हणे? बेलाचं. आता मी वारकरी संप्रदायातलं मॉडेल आहे बरं, माहिती सांगतो का, म्हणजे तुमच्या बॅकअपसाठी असला पाहिजे. माहिती सांगतो तुम्हाला. माय आजोबा ज्ञानोबा केशवराव पोलाड, तेले 11 लेकरं होते, फुल ॲव्हरेज फुल पिकअप. 11 लेकरं टाकून माई आजी टाकून माय आजोबा 1975 पंढरपूरला निघून गेले, संसाराचा त्याग केला. 1975 निघून गेले. 1990 मरण पावले. तेव्हा फोन नव्हता. मरण पावल्यानंतर फोन नव्हता म्हणून पत्र पाठवलं. पत्र 13 दिवसानं माझ्या घरी पोहोचलं. माझ्या वडिलाच्या हातामध्ये लागलं. माझ्या वडिलांनी 26 दिवस पंढरीची वारी पायदळ केली आहे. रोज 1.5 तासाचा हरिपाठ करतो. मला कीर्तनही जमते काकू, फक्त ज्याची ज्याची गरज जेव्हा जेव्हा पडते तेव्हा तेव्हा हे मी वाजवतो आहे ना. आता गाण्याचा प्रोग्राम आहे, गाणेवाले वाजवणार आहे ना. म्हणून प्रदीप मिश्रा काय सांगते म्हटलं आजी? तर प्रदीप मिश्रा सांगते म्हणे बेलाचं पान घ्या, बेलाच्या मधल्या पानाले सयद लावा, बेलाच्या मधल्या पानाले सयद लावून तुमच्या पोराचा जर पेपर असन, तुमच्या पोराची जर परीक्षा असन, पोराचं बोट धरा. लहान लहान पोरं जर तुम्ही लेकरं सोबत आणले असन तर त्याला प्रश्न विचारा की बाबू बिना अभ्यास केल्यानं पास होत असते का? बा अभ्यास केला नाही तर पास होत असते का? लहान लेकरं उत्तर देन की नाही म्हणून. लहान लेकराईले समजते पण मोठमोठ्या बायाले समजून नाही राहिलं. काय सांगते म्हटलं आजी प्रदीप मिश्रा? तर प्रदीप मिश्रा सांगते म्हणे बेलाचं पान घ्या, बेलाच्या मधल्या पानाले सयद लावा, तुमच्या पोराची जर परीक्षा असन, त्याची एक्झाम असन, त्याचं बोट धरा, महादेवाच्या मंदिरात न्या, महादेवाच्या पिंडीवर बसवा, महादेवाच्या पिंडीजवळ बसवा, त्याच्या हातून 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणून बेल वाहा. तुमचा पोरगा बिना अभ्यास केल्यानं पास होते असं सांगणारा प्रदीप मिश्रा, त्याचा पोरगा 10 दिवसानं 8वीत नापास झाला. अटकली कुटी तर जाशीन कुटी. त्याचाच पोरगा नापास झाला काकू 10 दिवसानं. म्हणून संत ऐकतानी गपलत होते. हो, स्वस्थ रहने के लिए साइकिल चलानी चाहिए, इतना कहकर रामदेव बाबा कार में बैठकर चले गए. संत कोणाला म्हणावे? ज्या संतांना आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या पण स्वतःच्या मुखात एखादा बुंदीचा दाना सुद्धा घेतला नाही. ज्या संतानं गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला करत जो संत पंढरीच्या वारीला गेला पण कधी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही काका. ज्या संतानं गावागावामध्ये जाऊन रस्त्यावरची घाण तर स्वच्छ केलीच पण लोकांच्या मस्तकातली अंधश्रद्धेची घाण सुद्धा स्वच्छ केली. आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकाईले सांगितलं की बाबा रे कसे भाजी तुम्ही, अरे डोक्यात बच उवा आहे, नाकाय शेंबूड आहे, पोटात घाण आहे, डोळ्यात चिपडा आहे, आणि देवाले काय एवढं रिकाम पण आहे का जी तुमच्या अंगात याले?
देव कधी कुणाच्या अंगात येत नसते, देव अंगात आणणारे हे पाखंडीच असते असं मी नाही म्हणत. गाडगे बाबाचं बांद्रा स्टेशनवरचं 1956चं कीर्तन आहे. गाडगे बाबा कीर्तन करायचे, तुम्ही देव पाहिला का जी? हात वर करा बरं, कोण पाहिला तर. कोणीच नाही पाहिला. गाडगे बाबा कीर्तन करायचे, तुम्ही देव पाहिला का जी? लोक म्हणायचे बाबा नाही बाबा आम्ही देव नाही पाहिला. मग तुम्हाला देव पाहायचा काय हाय का जी? हो बाबा आम्हाला देव पाहायचात. लोक वर पाहायचे, अशी वरून देव येते. तुम्ही देव पाहिला का जी? नाही बाबा आम्ही देव नाही पाहिला. लोक वर बघायचे. अरे वर कशाला बघता? तो बघा आपल्या कीर्तनामध्ये चटईवर सुटा बुटा टाय घालून बसलेला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या शोषितांचा वंचितांचा खरा देव आहे रे. गाडगे बाबाचं कीर्तन सुरू होतं. भर कीर्तनामध्ये निरोप आला की बाबा की तुमचा मुलगा गोविंदा मरण पावला. मी गोविंदा नाही, माझे नाव गोविंदाच आहे काकू. आता माया बाबाले का नाही हिरो आवडत होता गोविंदा. माया बाबानं राजा बाबू 56 वेळा पाहिला गोविंदाचा, नागदेवे साहेब. म्हणून माया बाबाले काय आवडत होता? हिरो गोविंदा. आणि माझ्या आईले कृष्ण आवडत होता, त्याचं नाव गोविंदा. दोघांची झाली युती म्हणून माझं नाव गोविंदा. गाडगे बाबांना निरोप आला की बाबा तुमचा मुलगा गोविंदा मरण पावला. गाडगे बाबांनी कीर्तन थांबवलं नाही काका. डोळ्यातला अश्रूचा थेंब सुद्धा गाळला नाही. पण जो निरोप घेऊन व्यक्ती आलेला होता त्याला सांगितलं, अरे असे मेले कोट्यान कोटी, काय रडू त्या गोविंदासाठी. अरे ज्या गाडगे बाबांनी स्वतःच्या पोटचा पोर गेल्यानंतर सुद्धा स्वतःच्या डोळ्यातला अश्रूचा थेंब सुद्धा गाळला नाही. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 झाला, ही वार्ता गाडगे बाबांना कळाली. तिथून गाडगे बाबांनी अन्नाचा त्याग केला आणि तिथून 14 दिवसांनी 20 डिसेंबर 1956 गाडगे बाबांनी सुद्धा आपल्या या प्राणाची आहुती दिली आणि या जगाचा निरोप घेतलाय. का कवीनं गाडगे बाबावर सुंदर कविता केली की किती पूजला देव तरी देव कधी पाहिला नाही. किती पूजला देव तरी देव कधी पाहिला नाही. कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. किती पूजला देव तरी देव कधी पावला नाही. कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. मंदिरात लुटली इज्जत तो बघत बसला पोरीला. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला दादा. पुण्यामध्ये 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. मालेगावमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर परत बलात्कार झाला. तिचा चेहरा दगडाने ठेचून काढण्यात आला. ही या देशाची व्यवस्था आहे. कोणत्या देवावर विश्वास करता? की कितीही पूजला देव तरी देव कधी पावला नाही. कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. अरे मंदिरात समोर लुटली इज्जत तो बघत बसला पोरीला. रक्षण करतो म्हणाला स्वतःच गेला चोरीला. हातात असून धारदार शस्त्र कधी चोरा माग धावला नाही. कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. सगळं काही तोच देतो, तोच पुरवतो सगळ्यांची हौस. शेतकरी बघतो आभाळाकडं, मग गेला कुठं पाऊस. अरे लय केलं हरिहरी पण मुखात कधी मावला नाही. कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. जेवण त्याचं वाढत गेलं पण कधी एका बकऱ्यावर भागला नाही. कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. हे कविता ज्या संतांच्या जीवनावर आधारित केलेली आहे ते राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि ज्या हुतात्म्यांनी, ज्या शहीदांनी, ज्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पुरांनी या देशामधल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर आपल्या प्राणाची आहुती दिली. ज्या संतांनी तुमचं समाज जीवन सुखाचं व्हावं म्हणून स्वतःच्या प्राणाची चिंता सुद्धा केली नाही. स्वतःचा परिवार सुद्धा या देशासाठी या समाजासाठी बहाल करून टाकला. अशा सगळ्या शहीदांना, सगळ्या महापुरुषांना तुमच्या जोरातल्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा करतो. काही लोक टाळ्याने वाजवा. थांबा बरं, आवाज देऊ द्या बरं. मी आहे काका एवढा अंतर मंदात आहे. मी इकडे आहे, तुम्ही तिकडे आहे, म्हणून मला काही तुमचा रिस्पॉन्स समजून नाही राहिला. मधात असे 5-5 मिनिटांना हात हलवत जा म्हणजे तुम्ही हाय बुवा तर मला माहीत पडते. झोपले का आहे मला अजून माहीत नाही पडून राहिलं तुमचं. काही लोक डोळे लावत असेल कारण पूर्ण फोकस माझ्यावर आहे, तुमच्यावर काहीच नाही आहे. बरोबर आहे. चार्जिंग करतो, तुम्ही चार्जिंग नसन झाले. फक्त महिला जय म्हणतील, पुरुष थांबा. माता सावित्रीमाई फुलेंचा
काही बाया तोंडात हलवते फक्त, ते हिली वाटते मेकअप खराब झाला तर. जोरात म्हणा. माता सावित्रीमाई फुलेंचा. आता पुरुष. महिला थांबा. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. प्रश्न असा आहे काका, म्हणजे या समाजामध्ये अनेक वर्षापासून कार्यक्रम होत आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला, इतिहास सांगायला आलेलो नाही. अनेक वर्षापासून आम्ही तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची जयंती साजरी करतो. अनेक वर्षापासून आपल्या समाजामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. कुणी मस्जिदमध्ये जाते, कुणी चर्चमध्ये जाते, कुणी मंदिरात जाते, कुणी दीक्षाभूमीवर जाते. ज्याची ज्याची जिथं जिथं श्रद्धा आहे ती लोक तिथं जातात. प्रश्न असा निर्माण होतो साहेब, मग समाज सुधरून कोण नाही राहिला? सगळे तर लोक करून राहिले. आता त्या काळात तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं इंस्टाग्राम अकाउंटही नव्हतं. होतं काय? तरी सुद्धा त्यांनी धम्म पूर्ण जगामध्ये पसरवला. बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतं सोशल मीडिया अकाउंट नव्हतं. तरी सुद्धा लोक 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा विधान भवनावर नेला. भगवान बुद्धांनी जेव्हा ज्ञान प्राप्ती केली आणि आपल्या कपिल वस्तूच्या शेजारी आले, तेव्हा भगवान बुद्धांच्या वडिलांनी त्यांना बोलावण्यासाठी आपल्या कपिल वस्तू मधले लोक पाठवले, सैनिक पाठवले. पहिला सैनिक गेला, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना सांगायला लागला की तुम्ही ज्ञान प्राप्ती केली, अर्ध्या रात्री आपला संपूर्ण राजवाडा, आपला राजपाट सोडून गेले. आता तुम्हाला तुमचे वडील परत बोलावत आहे आपला राजपाट सांभाळायला. जो व्यक्ती तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या चेहऱ्याकडे बघायचा, तो त्यांच्या चेहऱ्याने एवढा प्रभावित व्हायचा काका की तो स्वतः भिकू होऊन जायचा. दुसरा व्यक्ती आला, तो तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या चेहऱ्याकडे बघायचा, तो सदा स्वतः भिकू होऊन जायचा. जेव्हा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध कपिल वस्तूमध्ये गेले आणि लोकांच्या घरोघरी भिक्षा मागायला लागले, तेव्हा त्यांचे वडील त्यांच्याकडे आले. त्यांनी सांगितलं की तुम्ही राजकुमार आहात, तुम्ही राजकुमार आहात आणि राजकुमार असून सुद्धा तुम्ही भिक्षा मागता घरोघरी. आपल्या घराण्याची संपूर्ण इज्जत चालली जाईल. तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं मी घरी येतो. घरी आल्यानंतर यशोधरा आपल्या ठिकाणी बसलेल्या होत्या. तेव्हा यशोधरा नाराज होत्या. भगवान बुद्धांच्या पत्नी नाराज होत्या, कारण भगवान बुद्ध अर्ध्या रात्री आपल्या पत्नीला सोडून निघून गेले होते. कशासाठी निघून गेले होते? ज्ञान प्राप्तीसाठी निघून गेले होते. तेव्हा यशोधरेचा म्हणजे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या पत्नीचा आणि तिच्या मैत्रिणीचा संवाद एका कवीनं फार सुंदर लिहिला की सिद्धी हेतू स्वामी गए ये है गौरव की बात. कोण म्हणते असं? यशोधरा म्हणते. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या पत्नी म्हणतात की सिद्धि हेतु स्वामी गए ये है गौरव की बात, लेकिन चोरी चोरी गए यही हुआ आघात. यदि वो मुझसे कहकर जाते कहते तो क्या अपनी पथबाधा ही पाते. ज्या नाराज झालेल्या यशोधरेनं, जी यशोधरा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांवर नाराज झाली होती, त्या यशोधरेनं सुद्धा जेव्हा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा ज्ञान प्राप्तीनंतरचा चेहरा बघितला, तेव्हा त्या सुद्धा प्रभावित झाल्या आणि आपला एकुलता एक राहुल नावाचा मुलगा, त्याचा हात तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या हातामध्ये दिला. याला सुद्धा तुम्ही भिकू करा. एवढी दानत, एवढा त्याग त्यावेळच्या त्या लोकांमध्ये होता, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांमध्ये होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गंगाधर नावाचा मुलगा गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये होते आणि त्या मुलावर गंगाधरच्या प्रेतावर कपडा टाकायला सुद्धा कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते, कपडा नव्हता. तेव्हा रमाईनं स्वतःचं लुगडं फाडलं आणि आपल्या पदराचा तुकडा गंगाधरच्या अंगावर टाकला. जगाच्या इतिहासातली पहिली माय, जगाच्या इतिहासातली पहिली माय रमाई अशी आहे जिने स्वतःच्या पुराचं प्रेत स्वतःच्या हातावर घेतलं काकू, आणि स्वतःच्या हातावर घेतलेलं प्रेत स्वतः स्मशानभूमीमध्ये नेलं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं की दुःखाची ही घटना साहेब कडवी ते पत्रांनी, दुःखाची ही घटना साहेब कडवी ते पत्रांनी, इवलासा गंगाधर आपला गेला की सोडून.
दुःखाची ही घटना साहेब कडवी ते पत्रानी, इवलासा गंगाधर आपला गेला की सोडूनी, रामू झेली ते घाव काळाचा, दूरदेशी तो बाप बाळाचा, रामू झेली ते घाव काळाचा, दूरदेशी तो बाप बाळाचा. पुसता पुसता रडे रमाई, ही अश्रूंची गाथा, ही अश्रूंची गाथा. पुसता पुसता रडे रमाई, ही अश्रूंची गाथा. शिक्षण घेण्या धनी रमाचा परदेशाला होता, शिक्षण घेण्या धनी रमाचा परदेशाला होता. आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी, आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी, इवलासा गंगाधर आपला गेला की सोडूनी, रामू झेली ते घाव काळाचा, दूरदेशी तो बाप बाळाचा. एवढा त्याग तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या पत्नीमध्ये होता, जिने स्वतःचा राहुल नावाचा पोरगा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या हातामध्ये दिला. एवढा त्याग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीमध्ये होता, जिने स्वतःची 4 पुत्र गमावली, 4 मुलं गमावली, तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधी दुःखाची कड भासू दिली नाही. पण आजच्या काळामध्ये असं काय झालं साहेब, काय झालं असं की गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही बुद्ध वंदना म्हणतो, गेल्या कित्येक वर्षापासून बुद्ध जयंती आमच्या समाजामध्ये आम्ही साजरी करतो, गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या समाजामध्ये भागवताचे कीर्तनाचे कार्यक्रम होतात, लोक आपल्या प्रेरणास्थानाच्या ठिकाणी नतमस्तक होतात, विनम्र होतात, आपापल्या प्रेरणास्थानाच्या ठिकाणी जातात, तरी लोक सुधरून का नाही राहिले. वामन दादा म्हणतात, भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे, दिनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे, उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी, अशासाठी भीमा तुझ्याकडचे ज्ञान मागावे. तुझी निष्ठा तुझे जीवन तुझी श्रद्धा भीमावरची, नसावी नाटकी वामन खरे बलिदान मागावे. ते बलिदान तुमचं तुमच्या विचारांमधून आलं पाहिजे, लक्षात ठेवा. पुढच्या वेळचा जेव्हा कार्यक्रम घ्याल तर सगळ्यांनी आपापली मुलं या ठिकाणी आणायचे, प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये आणायचे, नाच गाण्याच्या कार्यक्रमामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये नाच गाण्यासाठी न्यायचे नाही, लक्षात ठेवा. आपला समाज का बरं सुधरत नाही, कारण आपण जाती जातीमध्ये महापुरुष बघायला लागलो. काही लोकांना मी सुरुवातीला सांगितलं, काही लोकांना वाटते बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर आपण कशाला जायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांना असं वाटते की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे फक्त बौद्ध समाजाचे आहे, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, बुद्धिझम इज अ नॉट रिलिजन, बुद्धिझम इज अ नॉट रिलिजन, इट इज अ वे ऑफ लाईफ. बुद्ध हा धम्म आहे, धर्म नाही. बुद्ध मार्ग आहे, बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही. बुद्ध माणूस आहे, बुद्ध देव नाही. बुद्ध करुणा आहे, बुद्ध सजा नाही. बुद्ध आचार आहे, बुद्ध दुराचार नाही. बुद्ध शांती आहे, बुद्ध अहिंसक नाही. बुद्ध समानता आहे, बुद्ध भेदभाव नाही. बुद्ध श्रद्धा आहे, बुद्ध अंधश्रद्धा नाही. बुद्ध विज्ञान आहे, बुद्ध अविज्ञान नाही. आणि बुद्ध प्रबुद्ध आहे, बुद्ध युद्ध नाही. ज्या ज्या लोकांना असं वाटते की बुद्ध हे फक्त तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो देश आहे काका, हा जो देश आहे तो देश तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारांनी एवढा प्रभावित होता की या देशामध्ये जे जे संत झाले, तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलं, बौद्ध अवतारी माझी अवदृष्टा, मौन मुखे निष्ठा धरी आली, मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी, बुद्ध ते म्हणून नावे रूप. तुकाराम महाराजांनी सांगितलं, संत नामदेवांनी सांगितलं, धर्म लोपला अधर्म जाहला, हे तू ना पाहिशी, त्या लागे बौद्ध रूपे पंढरी नांदिशी. या समाजामध्ये जे जे विघातक प्रकार होतात ते जाणून घेण्यासाठी, समाजावरचा अन्याय जाणून घेण्यासाठी आधी स्वतःमधला बुद्ध तपासायला हवा की अत्तदीप भव, स्वतःच्या आतमध्ये बुद्ध ओळखायला हवा. काही लोकांना वाटतं की बौद्ध हा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे बौद्ध समाजाचे आहे. काही लोकांचे मागं भांडणं सुरू होते का पंढरीच्या विठ्ठलामध्ये बौद्ध नाही. गोष्ट लक्षात ठेवा, वारकऱ्याचं पोरग तुम्हाला सांगत आहे की गाथेतला तुकोबाचा अभंग आहे, की गाथेतला तुकोबाचा अभंग आहे, की बुद्धातही पंढरीचा पांडुरंग आहे.
म्हणून आपल्या डोक्याचा मेंदू शाबूत ठेवायचा. आपले लेकरं कार्यक्रमामध्ये आणायचे. या समाजामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध का जन्माला आले नाही काका? पुन्हा का जन्माला आले नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा का जन्माला आले नाही? एक काळ असा होता ज्या काळामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध होते. एक काळ असा होता ज्या काळामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक होते. एक काळ असा होता ज्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज होते, मच्छिंद्रनाथ होते, गैनीनाथ होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, मासाहेब जिजाऊ होत्या, तुकाराम महाराज होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धांचं चरित्र भेट करणारे केळुस्कर गुरुजी होते, महात्मा ज्योतिबा फुले होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, कर्मवीर भाऊराव पाटील होते, क्रांतिसिंह नाना पाटील होते, संत गाडगे बाबा होते, संत तुकडोजी महाराज होते, राजगुरू होते, सुखदेव होते, भगतसिंग होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये कांशीराम होते. पण गेल्या 70 ते 80 वर्षामध्ये, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो, नीट लक्ष देऊ नाही का? गेल्या 70 ते 80 वर्षामध्ये असं काय झालं काका की या समाजामध्ये एकही बुद्ध जन्माला आलेला नाही. या समाजामध्ये एकही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेले नाही. या समाजामध्ये एकही छत्रपती शिवाजी महाराज तर सोडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा सुद्धा जन्माला आलेला नाही. त्या काळात तर डीजे नव्हते. आता तर आम्ही बुद्ध जयंतीला नाही लावत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला, रामनवमीला, अनेक प्रकारच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, जयंतीच्या माध्यमातून, डीजेच्या माध्यमातून आम्ही साजरा करतो. तरी सुद्धा लोकांपर्यंत महापुरुष पोहोचून नाही राहिले. तरी सुद्धा या समाजामध्ये महापुरुष जन्माला येणं बंद झाले. त्याचं कारण एक आहे काकू, तंबाखाच्या पुडीवर लिहिलं राहते की सेहत के लिए हानिकारक आहे, लिहिलं राहते ना, तरी लोक खातात. पंचशिलामध्ये सांगितलं, सुरा मेर यमज्ज पमाद ठाणा वेरमणी शिखा पदम समाधी आम्ही, म्हणजे दारू पिणं वाईट आहे सांगितलं. अरे हो नाही तर म्हणा हो नाही. काय सांगितलं? सुरा मेर यमज्ज पमाद ठाणा वेरमणी शिखा पदम समाधी आम्ही, म्हणजे दारू पिणं वाईट आहे. हिंदू धर्मामध्ये सांगितलं दारू पिणं वाईट आहे, मुसलमान धर्मामध्ये सांगितलं दारू पिणं वाईट आहे. कोणत्या धर्मात सांगितलं नाही दारू पिणं चांगली आहे? कोणत्या धर्मात सांगितलं नाही वाईट गोष्टी चांगल्या आहे म्हणून? मग आपल्या समाजामध्ये लोक सुधरून कोण नाही राहिले. कारण आमचा सांगाचा धंदा झाला आणि तुमचा ऐकाचा धंदा झाला. वक्त्याईनं मोठमोठ्या बिल्डिंगा बांधल्या, नेत्याईनं मोठमोठे पदं घेतले, तुम्हाला होटिंग मागितले. तुम्ही म्हणता ना नेत्याईले दर पंचवार्षिकले दिसता, तुम्ही तर जयंतीलेच दिसता. वर्षभर आपण गायब असतो. बरोबर नाही का माया? कडू आहे पण सत्य आहे, ते वाले कडू नाही. कडू आहे पण सत्य आहे. आपण पण बुद्ध जयंतीला दिसतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला दिसतो, बाबासाहेबांच्या जयंतीला दिसतो, वर्षभर गायब असतो. आपण पैसे घेऊन मतं विकले म्हणून ते गुवाहाटीला गेले. तुम्ही पैसे घेऊन मतं विकले म्हणून ते न कर्जमाफीत पात्र हा शब्द टाकला. एक गोष्ट लक्षात ठेवा, बुद्धांचा विचार बाळगणं म्हणजे काय आहे. एक टाइम असा होता जेव्हा या बुद्धांच्या काळामध्ये या देशाला सोन्याची चिडिया म्हणलं जायचं. सॉक्रेटिस, प्लेटो सारखे वैज्ञानिक या देशामध्ये बुद्धांचं तत्वज्ञान शिकण्यासाठी आले होते. हा तो देश आहे साहेब. आणि आता एका रशियाची मुलगी या देशामध्ये आली होती. त्या मुलीनं सांगितलं की हा या देशासारखा गंदा देश नाही आहे. तिकडून डोनाल्ड ट्रम्प म्हणते की भारत हा नरक आहे, नरक. असं काय झालं की आपल्या देशाला कोणाची नजर लागली? आपल्या देशामध्ये पुन्हा बुद्ध जन्मायला आले नाही, पुन्हा बाबासाहेब आंबेडकर जन्मायला आले नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर वाक्य आहे, गोष्ट लक्षात ठेवा. इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल. काय म्हणतात बाबासाहेब? इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल बट नॉट प्रोड्यूस अ सिंगल इंटेलेक्चुअल. Intellectual means something new to be created, something new to be invented, something new to be discovered. जन्माले असे पोरं घाला जे शिवफुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे असतील, पण आपले हिंदू खतरे में हैं, मुसलमान धोके में है. आपल्या पोराईले भूत दिसतात, आपल्या लोकांच्या अंगात येते, आपल्या महिलांच्या देवी अंगात येते. कधी बुद्धांच्या अंगात देव अंगात नाही आला, कधी एखाद्या कलेक्टरच्या अंगात देव नाही आला. बरं,
आपल्या पोराईले भूत दिसतात हो. तुम्ही मला सांगा, आता माझं हुमरे जे साहेब आहे, आमचे इंजिनियर आहे, टाळ्या वाजवा ह्या सगळ्या कमिटीसाठी ज्यांनी हा कार्यक्रम घेतला. आणि हे काही खाली हात फिरणारे बेरोजगार लोक नाही आहे, यांचे स्वतःचे बिझनेस आहे, यांचे स्वतःचे व्यवसाय आहे, यांनी स्वतःच्या पोटाची भाकर भागवली, त्यासोबत समाजाचं भान सुद्धा राखलं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ज्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये भाकर नाही, तो कार्यकर्ता कधीच आयुष्यात क्रांती घडवू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या समाजामध्ये समाज सुधारक का जन्माला आले नाही? आपला तो देश होता ज्या देशामध्ये बाहेर देशातून लोक बुद्धांचं तत्वज्ञान शिक्षण घेण्यासाठी या देशामध्ये येत होते. कारण आपल्या देशामध्ये महापुरुष याच्यासाठी जन्माला नाही आले काका, कारण आपल्या पोरांना भूत दिसतात. मगाशी मी उमरे साहेबांच्या गाडीमध्ये आलो, माझी गाडी फेल पडली. तिथं गाडी फेल पडली तर उमरे साहेबाची गाडी बोलावली आमच्या दोघाची, आम्ही दोघं इंजिनियर. ते इंजिनियरचं गेसिंग बरोबर जमते. तर उमरे साहेबांनी सांगितलं की या देशातली तरुण पिढी, तुमच्या इकडली नाही, तुमच्या इकडली चांगली तरुण पिढी आहे, फुल गच्च मैदान भरून आहे. आज पुऱ्या खुर्च्या मोजा, 5,000 खुर्च्या असून 5,000 भरल्या आहे. की उमरे साहेबांनी सांगितलं की या देशातली तरुण पिढी आता लयाला जात आहे. कुणी धर्माच्या मागं लागत आहे, कुणी क्लबमध्ये जातात, कुणी डीजेच्या याच्यावर नाचतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बॅरिस्टर झाले तेव्हा बाबासाहेबांनी डीजे नाही सांगितला. आणि हा डीजेत बनेन फाटेपर्यंत नाचते, लोकांच्या लाता खाऊन येते, येले मजुरी 300 रुपये, पण जयंतीला डीजेच सांगायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या लोकांच्या अंगात कोण येते? आता कलेक्टरची लिस्ट निघाली, IAS ची IPS ची लिस्ट निघाली, त्याच्यात सापडते का पोलाड? माय नाव पोलाड सापडते का? मेश्राम, पोलाड, ठाकरे आहे ना, हे नावं सापडते का? त्याच्यात नावं पाहिजे ना तुम्ही. सहस्त्रबुद्धे, पाठक, कुलकर्णी, देशपांडे, मोडे, साठे, असेच आपले कोण नाही सापडत. कारण आपल्या लोकाईले, आपल्या पोराईले भूत दिसतात. आपले पोरं अभ्यासाले बसले का रात्री अमावस्या असते, अमावस्या असली की अमावस्याच्या रात्री लावडी नेते. 10वीच्या आता उद्या पेपर आहे आणि आजची अमावस्या, अचानक लाईन गेली. अचानक लाईन गेली तर आपली आई त्याला सांगते, बाबू 12च्या आत झोपून जाजो, 12 वाजता लावडी नेते, लावडीन जर तुले दिसली तर खाऊन टाकन. पोरगा जर लघवीला गेला तर इकून आई सांगते त्याले, त्याचा बाप सांगते तिकडून, जास्त दूर जाऊ नको, तिकडे हाव आहे, सगळ्यात मोठा हाव तूच आहे. अंगात आपल्या येते. बरं अंगात कोणाच्या यावं? कोणाच्या अंगात यावं? बरं मी 10 ते 15 मिनिटामध्ये उरकवणार आहे, पण तुम्हाला जो माल लागते, आमचे सत्यपाल महाराज सांगतात, तुम्हाला इतिहास सांगू सांगू तुमच्या डोक्यामध्ये भुसे भरले आणि वक्तेनं बिल्डिंगा बांधल्या. म्हणून तुम्हाला जो माल लागते तो माल घेऊन आलो आहे. इतिहास पुढच्या वर्षी सांगेन जर तुम्हाला पटलं तर, आहे ना. लोकांच्या अंगात कोण येते आणि कोणाच्या अंगात येते? व देव येते अंगात. कोणाच्या अंगात येते? जो माणूस महिनाभर आंघोळ करत नाही, ज्याला शेंबूड पुसाची अक्कल नाही, बरं देव आहे तो, जगाच्या सृष्टीचा विधाता आहे, त्यानं कोणाच्या अंगात याव? अमिताभ बच्चनच्या अंगात याव, सलमान खानच्या अंगात याव, रोज आंघोळ करतात. तहसीलदाराच्या अंगात याव, कलेक्टरच्या अंगात याव, पण आपल्या रिकामचोट लोकांच्या अंगात येते. भूत कधी सचिन तेंडुलकरच्या पोरीले भूत दिसत नाही, आपल्या मुलांना भूत दिसतात. आपल्या मुलांना भूत दिसतात म्हणून आपले पोरं IAS च्या लिस्टमध्ये राहत नाही. आपले पोरं जास्तीत जास्त जातात PSI, पटवारी. आता मी इंजिनियर आहे म्हणून सांगत आहे, तुम्हाला वाटन हे बिन शिकेला आहे काय, आहे ना. आणि माझी स्वतःची वीर भगतसिंग वक्ता प्रशिक्षण नावाची अकॅडमी आहे. ह्या देशातल्या, महाराष्ट्रातल्या अच्छक राजकीय लोकांना आपण भाषण कलेचं प्रशिक्षण दिलं आहे. म्हणून आपल्या पोरांना असं निर्माण करा. पुराण गोष्ट तरुण पिढी जर या ठिकाणी असेल तर हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर बुद्ध समजून घ्यायचा असेल, आपल्या विषयाचं नाव जे आहे आज, जगाला युद्ध नाही बुद्ध हवा. आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की जगाला युद्ध नाही बुद्ध हवा. ते वेगळी गोष्ट आहे, ते हिंदू मुस्लिम घडवतात. पण आपल्या नागपूरमध्ये दंगल झाली होती. हात जोडून विनंती आहे, ज्या ज्या लोकांना असं वाटते की आपला धर्म धोक्यात आला बा, ज्या ज्या लोकांना असं वाटते की या देशामधला हिंदू धोक्यात आला, तर मी म्हणतो साहेब हिंदू धोक्यात आला. मी म्हणतो ना, फक्त एक डाव त्यानं 6च्या विदर्भावर चालव जनरलच्या डब्यात, मग त्याला दाखवतो हिंदू धोक्यात आला म्हणून, आहे ना. जनरलच्या डब्यामध्ये जा, पूर्ण तिकीट काढून सुद्धा
पूर्ण तिकीट काढून सुद्धा जेव्हा गर्भवती महिला उभी राहते काका जनरलच्या डब्यामध्ये, तेव्हा मला वाटते ना हिंदू धर्म धोक्यात आला म्हणून. जेव्हा या समाजातला शेतकरी आत्महत्या करतो, 25,000 रुपयाच्या कर्जापायी यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी चालू विजेचा तार तोंडात घेऊन आत्महत्या करते काका, तेव्हा मला वाटते या देशाचा धर्म धोक्यात आला. ज्या ज्या लोकांना वाटते आमचा धर्म धोक्यात आला, तरुण पिढी आपलं डोकं भानावर ठेवून लक्ष द्या. आता एका नेत्यानं सांगितलं होतं औरंगजेबाची कबर काढायची आहे. हजारो पोरं आपल्या नागपूरमध्ये गेले, नागपूरमध्ये दंगलीमध्ये गेले, 3 इंजिनियरवर गुन्हे दाखल झाले, 3 इंजिनियर अंदर गेले. जे स्वप्न घेऊन अधिकारी होण्यासाठी तुम्ही 15-15 वर्षे शिकता आणि तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेटची गरज असते, कॅरेक्टर सर्टिफिकेट. पण अचानक एखादा नेता तिकडून म्हणतो, टिल्लू नेता, की धर्म धोक्यात आला, तर तुम्हाला तुमची मॅडम लहानपणी एक कविता शिकवायची, खरा तू एकची धर्म जगाला प्रेम पावे. धर्म कशाला म्हणतात तो? संत कबीरांनी सांगितलं, धर्म ना हिंदू मुस्लिम, धर्म ना बुद्ध जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, आय लाईक द रिलिजन दॅट टीचर्स लिबर्टी इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. मला तो धर्म पसंत आहे जो धर्म माणसाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता सांगतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावरी शोधिती, अन न्याय सर्वांच्या प्रती एकची असतो सर्वदा. महात्मा फुलेंनी सांगितलं, सत्याविन नाही धर्म तो रोकडा, जनाशी वाकडा मतभेद, मानवाचा धर्म सत्य एक नीती, बाकीच्या खुरापती ज्योती म्हणे. म्हणून या देशामध्ये जेवढी विकृती प्रत्येक धर्मामध्ये भरली आहे, तेवढी विकृती माणसाच्या मस्तकामध्ये भरली असते. ज्या ज्या लोकांना असं वाटतं की धर्म धोक्यात आला, खराच बाबा कोणत्या धर्माचा होता? आता तो अयान शेख परतवाड्यामध्ये त्याने 8 मुलीचं लैंगिक शोषण केलं, त्याचा धर्म कोणता? तर तो मुसलमान. खराच बाबा हिंदू. आता तुम्ही एक गोष्ट सांगा, एखाद्या धर्माचा व्यक्ती जर दारू पित असेल तर सगळा धर्म आपण बदमाश आहे म्हणू शकतो का? एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात विकृती भरली असेल तो व्यक्ती भ्रष्ट आहे, तो व्यक्ती विकृत आहे. त्याच्यासाठी समाज जबाबदार नसतो, त्याच्यासाठी धर्म जबाबदार नसतो. एक अपूर्व शहा नावाचा कवी म्हणतो की रावण नहीं हम पल्ले देंगे साधुओं के वेश में. काय म्हणतो खरात बाबा? कि रावण नहीं हम पलने देंगे साधुओं के वेश में, और अफजल नहीं पनप सकते हैं अब्दुल कलाम के देश में. कि रावण नहीं हम पलने देंगे साधुओं के वेश में, अफजल नहीं पनप सकते हैं अब्दुल कलाम के देश में. फौलाद हिंदुस्तान है ये दुर्योधन की जांग नहीं, और भगत सिंह के मिट्टी पर खलिस्तान की मांग नहीं. इतिहास में जो हो चुके हैं फिर वो पाप नहीं होंगे, अब की बार दंगल भड़काने वाले हरगिज माफ नहीं होंगे. रण विजय के बाद भी रणवीर शस्त्र नहीं अब छोड़ेंगे, कलिंग फतेह के बाद अशोक अस्त्र नहीं अब छोड़ेंगे. 57 की जीत की डोली झांसी रोकी जाएगी, अब की बार भगत सिंह की फांसी रोकी जाएगी. धर्म के नाम पर किसी के भी शीश नहीं कटने देंगे, कसम संविधान की हमको, हम देश नहीं बटने देंगे, हम देश नहीं बटने देंगे. हा बुद्धाचा विचार आहे, हा शांतीचा विचार आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. लक्षात ठेवा. आणि जाता जाता फक्त 5 मिनिटं घेतो, याच्यासाठी घेतो की ज्याच्यासाठी हा आपण कार्यक्रम घेत असतो. बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे, तुम्ही मार नटून ठटून आले, बरोबर आहे. कोणी जेवासाठी आलं असेल, तुमच्या इकडली गोष्ट नाही. आता जेवण आहे म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये सगळे कार्यक्रम फेल जाऊ शकतात, पण जेवाचा कार्यक्रम कधी जगाचा इतिहास आहे आजपर्यंत फेल नाही गेला. याच्यानंतर जेवणाची व्यवस्था सुद्धा सुरू आहे. म्हणून हा कार्यक्रम कशासाठी असतात? कार्यक्रम डीजेवर नाचायसाठी नसतात, कार्यक्रम इथे येऊन सेल्फी काढायसाठी नसतात, कार्यक्रम हे वंदन करून त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर फक्त टाकायसाठी. मी टाकतो, फक्त त्या विचाराचं आचरण आपण केलं पाहिजे. व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणे म्हणजे बुद्धांचा विचार, व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार. हा कार्यक्रम कशासाठी आहे? या कार्यक्रमांचा सार एकच आहे, जेव्हा तुम्ही मतदान करता तेव्हा तुम्ही तुमच्या इमानाला जागृत राहा. ज्या ज्या लोकांनी मतदान विकलं, लक्षात ठेवा, मुद्द्याचं बोलत आहे, जाता जाता 2 मिनिट.
ज्या ज्या लोकांनी स्वतःचं मतदान विकलं काका, एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकऱ्याच्या पुराची कडकड आहे. ज्या ज्या लोकांनी मतदान विकलं, ज्या ज्या लोकांनी मतदान विकलं, मतदान विकणार आहेत, त्या त्या लोकांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे, लक्षात ठेवा. ज्या ज्या लोकांनी मतदान विकले, दारूच्या बाटलीत, किराण्याच्या पोटलीत, किराण्याच्या झोरात 1 किलो रवा, तेलाचा पिपा, भाभीच्या साड्या, ज्या ज्या लोकांनी मतदान विकले, लाडक्या बहिणी, बाबासाहेब म्हणायचे आय लाईक द रिलीजन, बाबासाहेब म्हणायचे आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच यू मेन्स हॅव अचीव. मी समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवरून मोजतो. ज्या ज्या लोकांनी पैशाच्या बेसिसवर, दारूच्या बेसिसवर, मटणाच्या तुकड्यावर, हा आपल्या जातीचा उमेदवार आहे, तो आपल्या जातीचा उमेदवार आहे, हा आपल्या धर्माचा उमेदवार आहे, या बेसिसवर मतदान विकले, त्या लोकांना कुठल्याही मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नाही, कुठल्याही मस्जिदमध्ये जाण्याचा अधिकार नाही, कोणत्याही महापुरुषाचं नाव स्वतःच्या मुखात घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. एवढाच आशावाद तुमच्या पुढे व्यक्त करतो. माझ्या बोलण्यातून तुमच्या भावना दुखावल्या असतील तर दुखू द्या. आपण काही खोटं बोललो नाही. बोललो का खोटं? बोललो का? आपण काही खोटं बोलत नाही, कारण चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही. मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही, संघा समान नाही माझी विचारधारा, माफीस मागण्याचा माझा रिवाज नाही. क्रांती घडेल आता वाणी मधून माझ्या, अन्याय सोसणारा माझा समाज नाही. तरी सुद्धा तुमच्या इकडले लोक फारच चांगले आहे असं मी प्रत्येक गावात म्हणतो, पण तरी तुमच्या इकडले लोक फारच चांगले आहे. ज्या ज्या लोकांच्या माझ्या बोलण्यातून भावना दुखावल्या असतील त्या सर्वांपुढे नतमस्तक होऊन तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम ह्या ज्या खुर्च्या आता कमी झालेल्या आहे, म्हणजे भरलेल्या नाही आहे, पुढच्या वर्षी आपापले लेकरं घेऊन या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये, या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये एकमेकाच्या अंगावर पडेपर्यंत लोक असतेची. आता इकडली गोष्ट नाही. आता ह्या दोन्ही गायकासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आता मी यांना नेहमी ऐकत असतो, दोन्ही गायक त्याच्या जे लोकसोबत आहे त्याने माझ्यासारखेच कपडे घातले, लोकांना वाटलं हाय वाजवाले साला त्याच्यासोबत आहे ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या समाजामध्ये पैसे उडवण्याची प्रथा सुरू झाली गाण्याच्या कार्यक्रमामध्ये. हात जोडून विनंती आहे दादा, पैसा फेकू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी सूट बूट याच्यासाठी घातला की आपला समाज हा सुटाबुटात असला पाहिजे, आपला समाज हा कधीच लोकांच्या वेशीवर टांगला गेला नाही पाहिजे. आपली आता पैसे फेकण्याची वेळ नाही आहे, तर तोच पैसा एखाद्या लायब्ररीच्या कामामध्ये लावा, एखाद्या गरिबाला द्या, पण कोणत्याही कार्यक्रमामध्ये, नाचाच्या कार्यक्रमामध्ये, प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये, गायनाच्या कार्यक्रमामध्ये पैसे उडवू नका. हा बाबासाहेबांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, बुद्धांच्या विचारांचा अपमान आहे. एवढाच आशावाद तुमच्या पुढे व्यक्त करतो आणि सगळ्यांनी 2 हात वर करायचे आहे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. जो हात वर करत नाही त्याच्याकडे माझं लक्ष आहे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतीवीर बिरसा मुंडांचा. थँक्यू.